ऐन मान्सूनच्या तोंडावर अमरावती शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे। वीज पडून 5 वर्षाचा मुलीचा मृत्यू झालेला असून तिच्यासोबत खेळणारी तिची मैत्रीण देखील घायाळ झालेली आहे। जुन्या बायपास परिसरातील संजय गांधी नगर 2 जे प्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं तेथे आज सायंकाळी ही घटना घडल्याचे माहिती मिळाली आहे। सायंकाळच्या वेळामध्ये काही मुलं लांजेवार यांच्या घराच्या छतावर खेळ खेळत होती। हलका पाऊस सुरू होता। निवी आणि तिच्या काही मैत्रिणी सोबत आनंदाने खेळत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली। अनेक वेळा निवीच्या आईने तिला घरामध्ये आवाज दिला, परंतु निवी खेळाच्या नादामध्ये घरात गेली नाही आणि अचानक तिला तिचा आज जीव गमवावा लागला। मृत मुलीचे नाव निवी निलेश धंदे असून तिच्या सोबत खेळणारी मुलगी देखील घायाळ झालेली आहे, जिचे उपचार खासगी रुग्णालय गोविंद हॉस्पिटल रुक्मिणीनगर येथे सुरू आहे। या मुलीच्या सर्व तपासण्या म्हणजेच MRI CT स्कॅन वगैरे केल्यानंतर ही मुलगी धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती मिळालेली आहे। मृत झालेल्या मुलीचे वडील अजूनही बाहेरगावी असल्यामुळे तिच्या पुढील सर्व कार्यवाही थांबलेल्या असून मुलीचा मृतदेह एरविन हॉस्पिटल येथेच आहे। मुलीचे पोस्टमॉर्टम किंवा कुठलाही निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार तिच्या वडिलांचे असल्यामुळे अजूनही नगरातील सर्व व्यक्ती तिच्या वडिलांची वाट बघत आहे। या घटनेमुळे धंदे कुटुंब व संपूर्ण संजय गांधी नगर तसंच अमरावती आज दुःखात आहे, कारण अत्यंत छोटी मुलगी असून तिला आज बेसावतपणे तिचा जीव गमवावा लागला। नेमकाच सुरू झालेला पावसाळा आणि अचानक होत असलेल्या विजाचा गडगडाटामध्ये आपण आपल्या चिमुरड्यांची नक्कीच काळजी घेतली पाहिजे। कदाचित निवी आईने हाका मारल्यानंतर घरात गेली असती तर तिचा जीव वाचला असता। त्यामुळे संपूर्ण नागरिकांनी या पावसाळ्यामध्ये आपल्या चिमुरड्यांची काळजी घ्यायची आहे, हे या घटनेने सिद्ध झालं आहे। आज संजय गांधी नगर नंबर 2 या ठिकाणी आमचे परिसरातील रहिवासी निलेश धंदे यांची मुलगी आणि सोबतच जवळपास 5 ते 6 मुली त्यांच्याच घरासमोरील दिलीप लांजेवार यांच्या छतावर खेळत असताना एक बारीकसा पाऊस असताना ते खेळत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यामध्ये निलेश धंदे यांची मुलगी निवी वय वर्ष तिचं 6 वर्षाची ते अचानक भयंकर शॉक लागून तिथे स्पॉटवरच ती जवळपास ती दगावली आणि सोबतच बाकीच्या 5-6 मुली होत्या, तर त्याच्यापैकी एक अंकिता नावाच्या मुलीला सुद्धा पायाला तिच्या मुंग्या वगैरे येणं सुरू झाल्या आहेत, तर तिला गोविंद हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये सर्व परिसरातील नागरिक जवळपास 3 ते 4 हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला घेऊन गेले, परंतु अखेर सर्व हॉस्पिटलवाल्यांनी तिला शेवटी इरविन हॉस्पिटलमध्ये नेण्याचा त्यांनी सल्ला दिला आणि इथे आणलं असताना डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। तर या परिस्थितीमध्ये परिसरातील सर्वीकडे एक शोकेचं वातावरण निर्माण झालेलं, शोक त्या ठिकाणी पसरलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्व परिसरातील नागरिक, माझ्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि सर्वांवर या ठिकाणी दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे। तर आता जवळपास त्या मुलीचे वडील हे बाहेरगावी मजुरी काम करत होते आणि जवळपास या ठिकाणी ते 1-1.5 तासात पोचतील आणि ते आल्यानंतर मग पुढचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी घेतला जाईल। बरं, तिला पोस्टमॉर्टमसाठी नेणार आहेत का? पोस्टमॉर्टम घरच्यांचं म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम आम्हाला करायचं नाही, परंतु तिचे वडील जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणी निर्णय घेऊ शकत नाही आणि तिचे वडील आल्यानंतर तो पुढला जो काही निर्णय तो घेतील। प्रशासनाचे काय म्हणणं? आता प्रशासनाशी माझं बोलणं झालं। मी भट्टर साहेबांना पण फोन लावला आणि आमच्या परिसरातील जे पटवारी आहेत राहुल वानखडे, तर त्यांना पण फोन केला, तर ते लगेचच ज्या ठिकाणी हा प्रकार झाला, तर ही घटना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी जाऊन ते पंचनामा वगैरे त्यांनी करून घेतलेला आहे आणि आता जर समजा PM झालं तर हा जो PM रिपोर्ट आहे तर याच्या आधारावर जे काही नैसर्गिक आपत्तीमध्ये हे जे झालेलं आहे प्रकरण, तर यामध्ये प्रशासनाकडून जे काही त्यांना हे मिळेल तर तो नंतरचा पार्ट आहे। परंतु जर समजा तिच्या वडिलांनी जर म्हटलं मला PM नाही करायचं, आम्हाला क्लेम करायचा नाही, तर मग तिचं PM कदाचित केलं जाणार नाही आणि जर तिच्या वडिलांना आणि सर्वांनी समजून सांगितलं जर केलं तर मग निश्चित PM